विद्यार्थी मित्र हो नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण बी ए द्वितीय वर्षासाठी आपल्या अभ्यासक्रमास असलेली व्यंकटेश माडगूळकर यांची बनगरवाडी ही जी कादंबरी आहे त्या कादंबरीचा पुढील भाग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. आपण यापूर्वीच्या तासिकेमधून पाहिलेलं आहे की राजाराम मास्तरांनी गावचे जे कारभारी आहेत या कारभाऱ्यामध्ये संवाद सुरू असताना बोलणे सुरू असताना आनंद हा त्या ठिकाणी येतो आहे. आणि आनंदात येथे आल्यानंतर गावचे कारभारी त्याला ही जी शाळा आहे शाळेमध्ये काहीतरी प्रकाश व्हावा, उजेड असावा म्हणून आनंदाला चिमणी आणण्यासाठी सांगतात. आनंदही त्या ठिकाणी आपल्या घराकडे जातो आहे. त्या पुढील जो भाग वर्णन केलेला आहे त्यामधून त्यांनी त्या रात्री किंवा संध्याकाळच्या वेळी तिथे कोणकोण व्यक्ती त्या ठिकाणी साधारणतः आले होते आणि त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याची माहिती पुढे व्यंकटेश माडगूळकर यांनी वर्णन केलेली दिसून येते. आनंदा रामोशी चिमणी आणण्यासाठी निघून गेला. आता आनंदाचं जे नाव आहे इथं आनंदा रामोशी असं या ठिकाणी आलेलं आहे. हेही आपण लक्षात घ्यावं लागणार आहे, कारण जेव्हा या कादंबरीतील मुख्य व्यक्तिरेखांचं चित्रण करा असं जर या ठिकाणी विचारलं तर त्यांची नावं आपणास सांगता आली पाहिजेत. मग राजाराम मास्तर असतील, गावचे कारभारी असतील किंवा आताचा हा आनंद रामोशी असेल, हे नावं आपण लक्षात ठेवली पाहिजेत, कारण ही या कादंबरीतील जे काही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहेत त्या महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखेपैकी आनंद रामोशी ही एक मुख्य व्यक्तिरेखा असल्याचं आपणास दिसून येतं. मग हा आनंद रामोशी चिमणी आणण्यासाठी निघून गेलेला आहे. आता पुढे जो घटनाक्रम सुरू आहे किंवा जे कथानक पुढे जाताना दिसून येतं त्यामध्ये असं लक्षात येईल की तो माघारी येईपर्यंत, म्हणजे एकाच शब्दामधून बराच काळ निघून गेलेला आहे किंवा बराच काळ गेला असं आपल्या लक्षामध्ये येईल. कादंबरीकारांनी अतिशय मोजक्या शब्दामध्येच हा भाग वर्णन केलेला दिसून येतो. तो माघारा येईपर्यंत आणखी 10-12 माणसे आली आणि घोंगडी टाकून खाली धुळीतच बसून राहिली. आता कारभारी आणि राजाराम मास्तर यांची चर्चा सुरू झालेली होती. त्या दरम्यान आनंद रामोशी चिमणी आणण्यासाठी निघून जातो आहे आणि हा जो कालावधी आहे, ही जी वेळ आहे, यामध्ये आता प्रत्येकजण आपल्या घरून जेवण वगैरे करून आला असेल आणि राजाराम मास्तरांचा हा पहिला दिवस या गावातील असल्यामुळे त्यांना हे सर्व नवीन वाटतं आहे. कारण ज्या अर्थी ही 10-12 माणसं या ठिकाणी आलेली आहेत ती नित्यनियमाने यापूर्वी देखील येत असावी, म्हणजे काल आलेली आहेत, आज आलेली आहेत, काल आले असतील, आज आलेले आहेत आणि उद्या देखील ते कदाचित येतील, कारण त्यांचंच गाव आहे जिथे त्यांचं वस्तीच असल्यामुळे ते कुठेही येऊ जाऊ शकतात. अगदी त्याच पद्धतीने कुणीतरी 10-12 माणसं आलेली राजाराम मास्तरांनी त्या ठिकाणी जाणवलेली आहेत आणि हे जी माणसं आहेत त्या प्रत्येकाच्या हातामध्ये घोंगडी होती आणि घोंगडी टाकून ती खालीच धुळीत बसली होती असाही भाग त्यांनी इथे वर्णन केलेला आहे. एकमेकांच्या बोलण्यावरूनच त्यांना ओळखी पटल्या. आता राजाराम मास्तरांना जरी हे नवीन असलं तरी हे जे गावकरी आहेत किंवा हे जे धनगर बांधव आहेत हे दररोजच त्याच गावातील असल्यामुळे त्यांच्या विशिष्ट बोलण्यावरून, त्यांच्या विशिष्ट अशा आवाजावरून, त्यांच्या एकमेकांच्या नित्यनेमाप्रमाणे परिचयाचे असल्यामुळेच ओळखी पटलेल्या आहेत. पण राजाराम मास्तरांना हे सर्व मात्र नवीन आहे आणि त्यांच्यामध्ये या 10-12 व्यक्तीमध्ये जी चर्चा सुरू आहे, आता त्यांची चर्चा तरी काय असेल, त्यांच्या जीवनामध्ये निर्माण होणारे दैनंदिन जीवनामध्ये त्यांना ज्या काही अडीअडचणी येतात किंवा त्यांचे सुखदुःखाचे प्रसंग असतात या संबंधीची चर्चा ते या ठिकाणी करताना दिसून येतात. आजच्या या चर्चेचा विषय देखील असाच एक गंभीर स्वरूपाचा असल्याचं आपणास दिसून येतं. त्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असाच एक महत्त्वाचा प्रश्न त्यांच्या बोलण्यातून इथे जाणवतो आहे. काय प्रसंग आहे याची माहिती कादंबरीकारांनी वर्णन केलेलं आहे. एकमेकांच्या बोलण्यावरूनच त्यांना ओळखी पटल्या. कोणाचे तरी मेंढूर लांडग्याने मारले होते. मग चर्चेचा विषय काय आहे किंवा दोघांमध्ये किंवा ते 10-12 जे व्यक्ती आहेत त्यामध्ये चर्चा जी सुरू झालेली आहे त्या चर्चामधून हे जाणवते कोणाचे तरी मेंढरू लांडग्याने मारले होते. आता हे धनगर बांधव जे आहेत हे दररोज नित्यनियमाने आपापले कामं करायचे. घरची कामं झाली की मेंढरे चारण्यासाठी माळरानावर घेऊन जायचं
आणि संध्याकाळी परत ते मेंढरे घेऊन घरी आपल्या यायचं. हे त्यांचं दैनंदिन जीवन आहे, दिनक्रम आहे. म्हणजे कदाचित आज किंवा 1-2 दिवसापूर्वी जेव्हा केव्हा घटना घडलेली असेल, कधी घडली हेचं वर्णन इथे नाही. परंतु त्यांच्या चर्चेतून असं जाणवलेलं आहे की कुणाचं तरी एक मेंढरू लांडग्यानं त्या ठिकाणी मारलेला आहे. आता हे जे लांडगा हा जो प्राणी आहे, हा आपल्या मेंढरावर हल्ला करतो आहे. कळपातून जर असंच एक मेंढरू दररोज गेलं तर त्या मेंढपाळाचं नुकसान होणार आहे. म्हणून यांचा काहीतरी बंदोबस्त झाला पाहिजे, काहीतरी यावर मार्ग काढला पाहिजे, अशी चर्चा किंवा या चर्चेचा तपशील आपणास इथे दिसून येईल. कुणाचे तरी मेंढरू लांडग्याने मारले होते, त्याविषयीचे तपशील पुरवले गेले. मग कुठे राहतो हा लांडगा नित्यनेमाने, किंवा आपली मेंढरं कोणत्या भागामध्ये गेलेली होती, मग त्या लांडग्याने नजर ठेवून कशा पद्धतीने आपल्या मेंढरावर हल्ला केला आणि मेंढरू मारले, अशी संबंध चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. मग कोणीतरी म्हणते ती लांडग्याची मादी कुठल्याशा तालीत व्याली आहे, तिची छावणी तिथे आहे, रात्री जाऊन मारली तर कहार चुकेल, असे बोलले गेले. आता गावकरी या ठिकाणी चर्चा करतात, धनगर बांधव चर्चा करतात, कारण आज एकाचं मारलेलं आहे मेंढरू, लांडगा कदाचित उद्या दुसऱ्याचं घेऊन जाईल. तर असं दररोज चाललं तर आपल्या जे काही मेंढरं आहेत त्याची संख्या अशीच कमी होईल आणि आपलं नुकसान होईल. म्हणून याविषयीचा काही जर बंदोबस्त केला पाहिजे, अशी चर्चा त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे. मग चर्चा सुरू असताना त्यांच्या असं लक्षात आलं की लांडग्याची जी मादी आहे ती एका त्या ठिकाणी व्यालेली आहे. म्हणून लांडगा जो आहे तो त्या ठिकाणी त्या मादीसाठी, पिल्लासाठी असे मेंढरं पकडून त्यांना मारून आपल्या मादीसाठी आणि पिल्लासाठी कदाचित मांस घेऊन जात असेल, अशी चर्चा त्या ठिकाणी सुरू आहे. म्हणून त्या मादीला जर आपण त्या ठिकाणी जाऊन मारलं रात्रीच्या वेळी तर त्यांचा त्रास कमी होईल आणि आपले मेंढरं सुरक्षित राहतील, अशी एक चर्चा त्यांच्या ठिकाणी असलेली किंवा अशी चर्चा करत असल्याचं आपल्या लक्षात येईल. कोणीतरी त्याची चेष्टा केली. मग आता बोलत असताना काय कोणाशी बोलत होतं, पण आपसामध्ये अशी चर्चा सुरू असलेलं आपल्या लक्षात येईल. मग कोणीतरी त्याची चेष्टा केली. ते म्हणतात की जनावर असे सापडणे शक्य नाही, ते नेहमी फिरत असते, असे त्याचे मत पडले. मग तो या चेष्टा करत असताना तो व्यक्ती म्हणतो आहे की ज्यानं कदाचित आपण संध्याकाळी जाऊन लांडग्याच्या मादीला मारू असं ज्यांनी म्हटलं होतं, त्याला दुसरा व्यक्ती असं म्हणतो आहे की असे हे जे प्राणी आहेत किंवा लांडगा वगैरे जो आहे तो काही एका ठिकाणी काही राहणार नाही, तो एका ठिकाणी आपणास सापडणं शक्य नाही, तर ते नेहमी आपली जागा बदलत असतात, फिरत असतात, असंही तो त्या ठिकाणी म्हणतो आहे. आणि हे सर्व झाल्यावर कोणा माणसाने बातमी आणली की ते मेंढरू लांडग्याने नाही कुत्र्यानेच मारले, ते कुत्रे अमक्या तमक्याचे आहे आणि ही घटना अमक्या तमक्याने बघितली. आता इथून एकच गोष्ट अशी आपल्या लक्षात येईल की मेंढरू मारलेलं आहे हे मात्र नक्की आहे. प्राथमिक अंदाज म्हणजे चर्चा सुरुवातीला या बांधवांनी केलेली आहे, त्यांनी लांडग्याने मारलं असावं असं या ठिकाणी चर्चा झालेली आहे. त्यानंतर पुढे म्हणतात की अशा पद्धतीने जर दररोज नुकसान होत असेल तर हे कुणालाही परवडणारं नाही, म्हणून याचा बंदोबस्त करणं अतिशय आवश्यक आहे. मग काही जण म्हणतात की त्या ठिकाणी जेव्हा आपण रात्रीच्या वेळी तिथे जावं आणि त्या प्राण्याला मारावं, लांडग्याला मारावं, तर दुसरा त्या ठिकाणी म्हणतो आहे की प्राणी त्या ठिकाणी जागा बदलत असतात, ते सापडणं शक्य नाही. अशी चर्चा असताना मग परत अशीच एक चर्चा एक व्यक्ती त्या ठिकाणी करतो आहे की लांडग्यानं त्या ठिकाणी ते मेंढरू मारलेलं नाही, तर ते कुत्र्यानंच मारलेलं आहे. मग हे कुत्रं कुणाचं, तर अमक्या तमक्याचं आहे. अमक्या तमक्याने मग कुणी एका विशिष्ट व्यक्तीचं नाव त्यांनी घेतलेलं नाही, तर ते कुत्रं अमक्या तमक्याचं आहे आणि ही घटना मला अमक्या तमक्याने सांगितली. म्हणजे उडत उडत अशा गोष्टी कानावर इथे आलेल्या आहेत, परंतु कुणीही त्या व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. कुणाचं कुत्रं आहे, हे सत्य आहे की असत्य आहे असं या ठिकाणी नाही, परंतु ज्या काही ऐकीव गोष्टी आहेत त्या संदर्भातील चर्चा इथे होत असताना आपल्या लक्षात येईल. म्हणून हे 10-12 बांधव त्या ठिकाणी येतात, चर्चा करतात, त्या चर्चेची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. विद्यार्थी मित्र, आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. उर्वरित जो भाग आहे तो पुढील तासिकेमध्ये पाहूयात. धन्यवाद.